नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन हा चॅप्टर आपण बघतोय. त्यामध्ये इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक आपण बघतोय. बघा, व्हेरी IMP फॉर्म्युला फॉर ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. आपण जर ऑब्झर्व केलं तर लेफ्ट हँड साईडला आपल्याला मल्टिप्लिकेशन दिसतंय दोन फंक्शनच्या बिटवीन, आणि इज इक्वल्स टू राईट हँड साईड जर आपण ऑब्झर्व केलं तर दोन फंक्शनच्या बिटवीन आपल्याला ॲडिशन और सबट्रॅक्शन हा फॉर्मॅट आपल्याला बघायला भेटतो. ह्या टाईपच्या अँगलला, ह्या टाईपच्या फंक्शनला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन टू ॲडिशन और सबट्रॅक्शन फॉर्म्युला. ह्या टाईपमध्ये एक्झाम्पल असे येतात की दोन फंक्शनमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलं जातं आणि त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायला विचारलं जातं. पण जर दोन फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतील आणि मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण डायरेक्टली याचं इंटिग्रेशन फाइंड नाही करू शकत. त्या पद्धतीचं कोणताही रूल आपल्याकडे अवेलेबल नाही. पण जर ॲडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपण दोन फंक्शनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो. हा रूल आपल्याकडे आहेत. म्हणून आपण ह्या मल्टिपल फंक्शन, दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन दिसतं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण एक तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये करणार आहोत. ज्याप्रमाणे आपल्याला ही फंक्शन लेफ्ट हँड साईडला दिसेल त्याप्रमाणे आपण राईट हँड फंक्शनचं ट्रान्सफॉर्मेशन घेऊन ते एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट फंक्शन आपल्याला दिसतंय, फर्स्ट फॉर्म्युला आपल्याकडे येतोय 2 sin A इंटू कॉस ए. बघा, आता हे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगतोय. बघा, साईन कॉस साईन म्हणजे ह्या दोन फंक्शनचं फक्त आपण प्लेस चेंज केली आहे. नंतर बघितलं तर कॉस दिसतंय, नंतर बघितलं तर साईन दिसतंय. ज्यावेळेला आपल्याला साईन कॉस किंवा कॉस साईन असेल त्यावेळेला आपल्याला रिझल्ट काय लिहायचा असतो, साईन असा लिहायचा असतो. ज्यावेळेला फंक्शन सेम असेल म्हणजे कॉस किंवा साईन असेल तर त्यावेळेला आपल्याला कॉस असं फंक्शन राईट करायचं असेल. दोन वेगवेगळे फंक्शन दिसत आहेत तर आपण साईन घेतोय. इथे पण थोडंसं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. जर आपल्याला साईन पहिल्यांदा आला तर साईनला आपण यस देतो, त्याला आपण सम असं कन्सिडर करणार आहोत. यस म्हणजे काय, सम. आणि सम ज्यावेळेला असेल त्यावेळेला दोन फंक्शनच्या बिटवीन आपण काय लावणार आहे, समचं साईन म्हणजे प्लसचं साईन लावणार आहे. ज्यावेळेला कॉस असेल त्यावेळेला बाकी आपण मायनसचं साईन लावणार आहोत. आता ऑब्झर्व करा, इथे अँगल ए आणि बी आहेत. तर पहिल्यांदा आपण साईनमध्ये ए प्लस बीचे ॲडिशन केली आहेत. नंतर परत साईन फंक्शन घेतले तर त्याच्या बिटवीन आपण मायनस म्हणजे सबट्रॅक्शन घेतलं आहे. सेम इथे आपण तेच करतोय, साईन ए प्लस बी घेतोय आणि नंतरच्या ब्रॅकेटमध्ये आपण साईन ए मायनस बी घेतोय. म्हणजे साईन पहिल्या ब्रॅकेटमध्ये अँगल हा नेहमी आपण ॲडिशन करतो आणि नंतरच्या ब्रॅकेटमध्ये आपण अँगल काय करतो, सबट्रॅक्ट करतो. फक्त ज्यावेळेला साईन फंक्शन असेल त्यावेळेला फक्त आपण मायनसचं डिफरन्सचं साईन आधी घेणार आहोत आणि नंतरचं ॲडिशनचं घेणार आहोत. ठीक आहे, हे फक्त साईनसाठी आहे. तेवढं फक्त थोडासा चेंज आहे, तेवढे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आता बघा, साईन कॉस आलं, साईन कॉस साईन कॉस साईन कॉस साईन कॉस. ओके, वन बाय वन ह्या एक्झाम्पलचा आपण स्टडी करूया. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन त्यावरती ह्या 18 एक्झाम्पलचा आपण स्टडी केला होता. जर याचा स्टडी तुम्ही केला नसेल तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओ शो होते, तर त्याला प्रेस करून ह्या एक्झाम्पलचा स्टडी करा. व्हेरी IMP एक्झाम्पल आहेत हे. चला, पहिल्यांदा त्याला आपण आय म्हणून कन्सिडर करूया. सो सोल्युशनमध्ये आपण घेतोय. पहिला आपल्याला एक्झाम्पल दिसत आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन साईन 3x इंटू कॉस 7x dx. याला आपण पहिल्यांदा आय म्हणून कन्सिडर करूया. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साईन 3x इंटू कॉस 7x dx. दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, सो आपण दोघं फंक्शनसाठी हे इंटिग्रेशनचं साईन सेपरेट नाही करू शकत. मग याला आपण ॲडिशनमध्ये आता पहिल्यांदा कन्वर्ट करूया. मग जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो आपण लिहून घेऊया. वी नो दॅट आपल्याला मल्टिप्लिकेशन इंटू ॲडिशन और सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत. सो तो फॉर्म्युला बघा, आपण तो फॉर्म्युला काय असतोय, 2 साईन ए इंटू कॉस बी. बघा, आता आपण बघितलं होतं काय, साईन कॉस डिफरंट आहे. मग दोन फंक्शन जर डिफरंट असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा साईन घेतो. जर दोन फंक्शन वेगळे असतील तर आपण काय घेतो, साईन घेतो. परत इकडे पण मी साईन घेतोय आणि दोन ब्रॅकेट घेतोय.
ठरल्याप्रमाणे पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करतोय, ॲडिशन घेतोय, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करतोय, सबट्रॅक्शन घेतोय. ठीक आहे. पहिलं फंक्शन कशानं स्टार्ट होत आहे, यस साईननं, म्हणजे साईन म्हणजेच आपण सम कन्सिडर करणार आहे, म्हणून आपण इथे काय दिलं आहे, प्लस साईन दिलं आहे. ओके, क्लिअर झालं आहे. बघा फॉर्म्युला पण मी तुम्हाला दाखवतो, आपण आता जो स्टडी केला आहे तो बघा, 2 sin A इंटू कॉस बी, त्याचा आपण आता फॉर्म्युला राईट केला. ठीक आहे, सेम फॉर्म्युला आपण प्रिपेअर केला. आता आपण काय करणार आहोत, जिथे मल्टिप्लिकेशन दिसते तिथे आपण ही टर्म राईट करणार आहे. ओके, सो ऑब्झर्व जर केलं आपण तर साइन ए इंटू कॉस बी असं आपल्याला दिलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा 2 इथे मल्टिप्लायला दिलेला नाहीत, मग हा मल्टिप्लाय इथे दिलेला नाहीत, म्हणजे आपल्याला हा ट्रान्सफर काय करावं लागेल टू द राईट हँड साईड. मग इकडे तो मल्टिप्लायला आहे, तो इकडे जाऊन काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, म्हणजेच आपण काय करू शकतो, इथला 2 आपण रिमूव्ह करू शकतो. ओके, सो आता आपल्याला ही स्टेप्स कुठे पुट करायची, ह्या इंटिग्रेशनच्या ठिकाणी पुट करायची. सो आपल्याला टर्म भेटणार आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साईन अँगल आहे 3x, सेकंड अँगल आहे प्लस 7x प्लस साईन, फर्स्ट अँगल आपल्याला दिला आहे 3x, नंतर मायनस बीचा अँगल आपल्याला दिसतोय 7x. सो आपण तो कंप्लीट केला आणि अपॉनला आपल्याला टर्म मिळते ती दॅट इज 2, आणि पुढे आपण राईट करतोय dx. ह्या टर्मचं आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. बघा आपण जर ऑब्झर्व केलं तर 1/2 हा कॉन्स्टंट टर्म दिसतोय, म्हणून तो मी पहिल्यांदा इंटिग्रेशनच्या समोर घेतला, बाहेर घेतला, आणि ब्रॅकेटमध्ये आता आपण काय करतोय, हे साईन हा अँगल आणि प्लस ह्या अँगल, ह्या दोघा अँगलचा आपण आता काय करूया, ॲडिशन परफॉर्म करूया, आणि नंतर इंटिग्रेशन साईन आपण सेपरेट करूया. बघा मी इंटिग्रेशन साईन ॲज इट इज ठेवतोय, मला टर्म मिळते साईन इंटू ब्रॅकेट 3 + 7, 3 + 7 दॅट इज 10. ओके, सो आपण राईट करतोय 10, आणि इथे एक्स तो ॲज इट इज आला, हा झाला फर्स्ट अँगल, प्लस साईन इंटू ब्रॅकेट, ह्या दोघांचं डिफरन्स घ्यावा लागणार कारण मायनस साईन आहे. ओके, सो 3 - 7 दॅट इज -4x, 3 - 7 दॅट इज -4, आणि हा एक्स ॲज इट इज. ओके, सो आपण अँगल कंप्लीट केले, याचं आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. सो आपण dx जसं इथे इंटिग्रेशन साईन स्टार्ट केलं होतं इथे कंप्लीट केलं आहे, आणि आता इथे आपण काय करतोय, बॉक्स कंप्लीट करतोय. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट जो आला तो 1/2 आपण कॉमन काढला त्याचा आला. ओके, आणि इथे इंटिग्रेशन आपण स्टार्ट केलं आहे, म्हणजे आता याच्यासाठी आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. सो आपण दोघा ठिकाणी काय करूया, ब्रॅकेट देऊया. ओके, आता बघा आपण याच्यासाठी आणि याच्यासाठी दोघांसाठी इंटिग्रेशन साईन सेपरेट करतोय. ओके, सो आपल्याला टर्म मिळते आय इज इक्वल्स टू 1/2 मी कॉमन ठेवतोय. पहिलं इंटिग्रेशन आपण साईन सेपरेट करतो ते याच्यासाठी साईन 10x dx. बघा आता इथे मायनस आहे ना, मग आता हा अँगल आपण जर पुढे घेतला तर आपल्याला माहिती आहे साईन आणि म्हणजे फर्स्ट लेअर कोणता, साईन आणि कॉस, इथे जर अँगल निगेटिव्ह आला तर त्याचा तो अँगल पुढे मायनस म्हणून येतो है ना, म्हणजेच काय तो ह्या पुढे मायनस येणार आहे, मायनस साईन. ओके, इंटिग्रेशन पण सेपरेट करायचं ठरलं आपलं, मायनस साईन पुढे घेतला म्हणजे मायनस इंटिग्रेशन ऑफ साईन अँगल मिळतोय 4x dx, आणि आणि हे ब्रॅकेट आपण कंप्लीट केलं. बघा इथे जर फंक्शन आले 2 है ना, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, पहिले 2 फंक्शन जर आले तर अँगल जर निगेटिव्ह असेल तर साईन आपण पुढे निगेटिव्ह घेतो. हे 2 जर आले तर इथे जरी मायनस असेल है ना, कॉस आणि सेकला, तरी आपण पुढे काय ठेवतो, प्लसच घेतो, म्हणजे अँगल बाहेर येताना प्लस म्हणून येतो. डाऊन साईडचे जर आपण ऑब्झर्व केलं म्हणजे टॅन किंवा कॉट जर असेल तर तो पण पुढे येताना काय होतो, मायनस होतो. ओके, सो आता आपण याचा इंटिग्रेशन फाइंड करूया. बघा आय इज इक्वल टू 1/2, बघा साईन 10x, साईनचं इंटिग्रेशन काय असतं तर कॉस असतं है ना, सो आपण लिहितोय कॉस 10x. बघा फंक्शन सीनं स्टार्ट झालं म्हणजे आपण आता इथे काय करणार आहे, मायनस साईन देणार आहोत, आणि जो एक्स सोबत टर्म दिसतोय म्हणजे 10x ह्या पूर्णाचा आपण डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटरमध्ये घेतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x तो काय असतो, 10 असतो. किंवा मी तुम्हाला शॉर्टकट हिंट दिली आहे काय, एकच्या समोर जो नंबर दिसेल तो काय करायचा, डायरेक्ट डिनोमिनेटरमध्ये राईट करायचा. ओके, सो मायनस इथे पण बघा साईन 4x आहे, सो याचं पण आन्सर काय येणार आहे, ब्रॅकेटमध्ये मायनस कॉस 4x, आणि अपॉनला काय नंबर प्रेझेंट येणार आहे 4. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. ओके, सो ते हा 1/2 आपण इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करूया. सो आपल्याला आन्सर भेटणार आहे 1/2, हा मायनस साईन पुढे येईल, मायनस 1/2 कॉस 10x, आणि डिव्हाइडला परत 10 दिसते बघा,
मग आपण काय करूया, ह्या 10चं आणि ह्या 2चं मल्टिप्लिकेशन करूया. मग 10 × 2 जर केलं तर आपल्याला आन्सर किती भेटणार आहे, 20 भेटणार आहे. ठीक आहे. सो आपण कॉमन घेऊन टाकला आणि इथे काय येणार आहे, मायनस साईन दोघांसाठी कॉमन येणार आहे. ओके. बघा ही मायनस मायनस साईन काय होणार आहे, प्लस होणार आहे. ह्या 1नी याला मल्टिप्लाय केला म्हणजे आपला आन्सर काय भेटतंय, कॉस 4x भेटतंय. आणि अपॉन डिनोमिनेटरमध्ये जर बघितलं तर 2 × 4 दॅट इज 8. क्लिअर होतं आहे. आणि आता सगळ्या ठिकाणचं ज्या वेळेला इंटिग्रेशन निघून जातं त्यावेळेला आपल्याला काय लावायचं असतो, इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी. ओके. सो तो वरच्या स्टेपमध्ये माझा राईट करायचा राहून गेला होता, सो मी तो राईट केला. इथे पण आता हा सी ॲज इट इज डाऊन साईडला येणार आहे. ठीक आहे. सो विच इज आवर फायनल सोल्युशन. फक्त एक काम करूया आपण, हा जो पॉझिटिव्ह टर्म आहे तो आपण आधी राईट करूया आणि हा निगेटिव्ह टर्मला नंतर राईट करूया. म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळतं आहे कॉस 4x/8 प्लस, ओके सॉरी इथे मायनस आहे ना, सो मायनस आपल्याला द्यावा लागेल. सो मायनस कॉस 10x/20. ओके. आणि प्लस सी विच इज आवर फायनल सोल्युशन. ठीक आहे. इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला तर मायनस साईन पुढे घेण्याचा आहे ना, इथे मायनस. सो तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स साईन मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस साईन थिटा. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला, तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट केला. इथे दोघा स्टेपमध्ये आपण साईनचा फॉर्म्युला यूज केला तर सो आपण तो राईट करूया. इंटिग्रेशन ऑफ साईनचं, इंटिग्रेशन ऑफ साईन ax dx इज इक्वल्स टू रिझल्ट असतोय कॉस ax/a आणि पुढे प्लस सी. ओके. सो आपण ही स्टेप्स राईट केले. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसतंय इव्हॅल्युएट कॉस्ट 5x × साईन 3x dx. ओके. सो आपण नेहमीप्रमाणे याला आय म्हणून कन्सिडर करूया. आय इज इक्वल्स टू कॉस 5x × साईन 3x dx. इथे पण दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन आपल्याला डायरेक्ट सॉल्व करता येत नाही म्हणून आपण याला पहिल्यांदा ॲडिशनमध्ये कन्वर्ट करूया. सो वी नो दॅट, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट 2 cos a × साईन b. आपण हे कसं राईट करतो, इथे बघा जे दिलं आहे ना, इथे फक्त अँगलच्या ठिकाणी मी ए घेतला आणि इथे अँगलच्या ठिकाणी बी घेतला. ठीक आहे. आता इथे बघा दोन फंक्शन वेगवेगळे दिसत आहेत, म्हणजे दोन फंक्शन ज्या वेळेला वेगवेगळे येतात त्यावेळेला आपण काय घेतो, साईन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घेतो a+b आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये पण काय घेतो, साईन a - b. ठीक आहे. आणि ह्या दोघांच्यामध्ये आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन लावायची असते. मग फंक्शन सीनं स्टार्ट झालं. ओके. म्हणून आपण इथे मायनस लावतो. ही ट्रिक्स आहे लक्षात ठेवण्याची. सो ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण याला कन्वर्ट करूया. सो आय इज इक्वल्स टू, बघा इथे आपल्याला कॉस a × साईन b दिलं आहे. इथे पुढे 2 नाही आहेत म्हणून आपण हा 2 कुठे शिफ्ट करणार आहे, इकडे डिनोमिनेटरमध्ये शिफ्ट करणार आहे. जर इथे 2 प्रेझेंट असतं तर आपण फक्त हा एवढाच फॉर्म्युला राईट केला असता. ठीक आहे. सो हा मल्टिप्लायचा 2 आहे, हा आपण कुठे शिफ्ट केला, इकडे शिफ्ट केला. सो आपल्याला फॉर्म्युला बघायला भेटतोय साईन इंटू ब्रॅकेट a+b दॅट इज 5x + 3, 5x + 3x ब्रॅकेट कंप्लीट मायनस साईन इंटू ब्रॅकेट 5x - 3x ब्रॅकेट कंप्लीट आणि ह्या दोघांसाठी आपण कॉमन इंटिग्रेशन घेतोय दॅट इज dx. ओके. सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करूया आपण, इंटिग्रेशन अपॉन 2 राहिला, अपॉन 2. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया, हा 1/2 कॉमन घेऊया. म्हणजेच काय येणार आहे, 1/2 इंटू इंटिग्रेशन. जर मध्ये स्टेप दिसते आपण ते आता राईट करतोय. ब्रॅकेटमध्ये आपण घेतोय साईन, ह्या दोघांचे अँगलचे ॲडिशन 5 + 3 दॅट इज 8x ब्रॅकेट देऊया आपण याला हवं तर, की आपला जमली होणे म्हणून. त्यानंतर मायनस साईन 5x - 3x दॅट इज प्लस 2x ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. ओके. आता कुठेही मायनस साईन दिसत नाही आहे ना अँगलमध्ये जर मायनस साईन असतं तर आपण तो परत पुढे घेतला असतं, पण इथे मायनसने दोघं पण पॉझिटिव्ह आहे. सो आपण आता इंटिग्रेशन साईन सेपरेट करतोय. सो 1/2 आपण ॲज इट इज ठेवतोय. पहिल्यांदा याच्यासाठी मी इंटिग्रेशन साईन सेपरेट करतोय. इंटिग्रेशन दॅट इज साईन 8x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ साईन 2x dx.
ठीक आहे. बघा I इज इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ साईन दॅट इज कॉस 8x अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह किंवा ट्रिक्स काय आपली एक्स शेजारी जो नंबर दिसतो तो दॅट इज 8. फंक्शन कशानं स्टार्ट झालं सीनं, सो आपण इथे काय देणार आहे मायनस साईन. ओके, देन मायनस साईन 2x इंटिग्रेशन दॅट इज मायनस कॉस 2x अपॉन 2. ओके, आता सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं, सो प्लस ही लावला. ओके, सो त्याची थोडीशी रिअरेंजमेंट करूया. हा -1 आपण इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करूया दॅट इज मायनस कॉस 8x अपॉन 8 इंटू 2 दॅट इज 16. ओके, देन मायनस मायनस विच इज प्लस, minus minus which is plus 1 into cos 2x that is cos 2x upon 2 into 2 that is 4 and plus c. बघा हे फंक्शन काय पॉझिटिव्ह, हे फंक्शन काय निगेटिव्ह, सो याची फक्त थोडीशी प्लेस चेंज करूया आपण है ना. याला पॉझिटिव्ह फंक्शन आधी राईट करूया दॅट इज cos 2x अपॉन 4 मायनस cos 8x अपॉन 16 प्लस c विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, इथे आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला राईट केला आहे, सो तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ साइन ax dx इज इक्वल्स टू मायनस कॉस ax अपॉन a प्लस c. ओके, फंक्शन सीनं स्टार्ट झालं तर आपण काय देतो मायनस साईन देतो. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण ऑब्झर्व जर केलं तर इव्हॅल्युएट कॉस 3x इंटू कॉस 4x. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल आणि एक्झाम्पल नंबर 4 हे दोघंही एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करूया. ओके, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. वरती नोटिफिकेशन आयकॉन आहे ते हिट करून ठेवा की जेणेकरून आपण दररोज 7 PM ही व्हिडिओ अपलोड करतो आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.